मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा एकदा खालावल्याचं चित्र आहे। मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा एकदा 150च्या वर गेलाय। त्यामुळे मुंबईतील अनेक परिसरात धुरकट वातावरण बघायला मिळतंय। वांद्रे आणि बीकेसी परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक आज सकाळच्या दरम्यान 200च्या जवळपास पोहोचला, तर वरळीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 166 वर गेलाय। सोबतच भायखळ्यात देखील हवा गुणवत्ता वाईट श्रेणीत गेली आहे। दरम्यान दादर परिसरातून आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाणी। मागील 48 तासांमध्ये मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मी सध्याला आहे दादर परिसरामध्ये। एकूणच मागील अनेक दिवसांमधनं जो मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक आहे तो समाधानकारक श्रेणीत होता, मात्र सध्याची जर का परिस्थिती बघायची तर तो पुन्हा एकदा वाईट श्रेणीमध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्याला दादर परिसरात आहे आणि दादर परिसरातनं आपण हे दृश्य बघू शकता। वांद्रेचा परिसर असेल किंवा मग इकडे बाजूचा जर का सीलिंग पाहायचा तर मोठ्या प्रमाणात आपल्याला धुरकट असं वातावरण पाहायला मिळतं आहे। मुंबईचा या परिसरातला वांद्रेचा जर का आपण AQI इंडेक्स पाहायचा तर तो साधारणपणे आपल्याला 200च्या जवळपास गेल्याचं चित्र दिसत आहे। सोबतच वरळीचा जर का भाग बघायचा तर वरळीच्या जवळपास हवा गुणवत्ता निर्देशांक हा 166च्या जवळपास आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूणच मागील 48 तासांमध्ये वाऱ्याची जी गती आहे ती कुठेतरी मंदावली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे धुरकट वातावरण असेल किंवा जो हवा गुणवत्ता निर्देशांक आहे तो कुठेतरी खालवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आपण या अगोदर देखील बघितलं मोठ्या प्रमाणात डीप क्लिनिंग जे आहे ते मुंबई परिसरामध्ये होताना दिसत आहे, मात्र तात्पुरतं कुठेतरी हे सगळे उपाययोजना होत आहेत। जे लॉंग टर्म उपाययोजना आहेत त्या कुठेतरी होत नसल्यामुळे हे परिस्थिती जी आहे ती पुन्हा आपल्याला जैसे थे दिसते। कॅमेरामॅन अजित कदमसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।